कस करतो? तुम्ही कुत्र्याचा बेल्ट हातात घेतल्यावर खुश होत्यात, आम्ही बैलाची येसन धरली मग खुश होतो. वी आर नॉट सेम ब्रो. विषय डागाती. तर मंडळी, दणक्यात स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. मी आहे बंटी. 2:45 वाजता चाललो होतो खळ्यामध्ये, तेवढ्या शिविडातले माणसं भेटले आणि त्यांना 2 वाटाचा विषय करून टाकला. म्हणलं बास हेच कामायचं होतं आम्हाला. मग काय त्याच्यानंतर गेलो डायरेक्ट खळ्यामध्ये ना आपला भाऊ धुत होता आज आणि तो हळद धुत असताना श्री मोकर डोकं लावित होता. श्रीला म्हणलं तू माझ्यासोबत चाल, तुला बैलगाडी गाड्यात घालून देतो. त्याला बैलगाडी गाड्यात घालून दिलं. ते काय म्हणत ते नक्की ऐका. चलो म्हणलं भाई बस आपल्याला दोघांना मिळून दे ना. आता डायरेक्ट ऑर्केस्ट्रा चालू करावं लागतो क्वालिटी मध्ये. हा हा कस काय पट्ट्या. चल म्हणलं पहिले मक्का घेऊन येऊ. मक्का घ्यायला आलो, तांडवकडे नेला तर येऊन आधी त्याला नादाला लावलं. तांडवचे नाद गुण पाहून भागटांचे कार्यकर्त्यांनी दोन्ही हात सगळं 2 बोट वर करून दिले. अरे म्हणलं आता नाही नाद राहिला, आता विषय ढगात झाला. संध्याकाळी गेलो डायरेक्ट गावात, तर तिथं ओमकार दादा बसले होते. ओमकार दादा कोणच्या नादात होते ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि तिथं नुसतं ओमकार दादाच नाही तर कॉक्रोच पार्टीचे युवा कार्यकर्ते सुद्धा बसले होते. मग काय त्यांना 2 बोटाचा विषय करून टाकला. आणि तिथे ना आपले आबा काका पण बसले होते. म्हणला अरे आता नाही नाद राहिला, एवढं ध्यान देऊन काम पाहू राहिले. आता मेकॅनिक होते काय का. आणि तेवढ्यात मनोज शेठ तिथं ट्रॅक्टर घेऊन आले. मनोज शेठ काय म्हणते ते नक्की ऐका. शेतकरी ब्रँड आहे. त्याला म्हणलं शेतकरी ब्रँड नाही, तू पाडद्या मागचं वाळू माफी आहे.